अकोल्यातील पातूर तालुक्यातील अंधार सावंगी येथे धर्मांतराचं आमिष दाखवून गावकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। फिर्यादी देवानंद चौरे यांच्या तक्रारीवरून चांदणी पोलिसांनी 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। फिर्यादी देवानंद नारायण चौरे हे एका पायाने दिव्यांग असून दम्याच्या आजाराने त्रस्त आहेत। गावातील सोनाजी नथू शिंदे यांनी त्यांना थांबवून प्रार्थनेला येण्याचं आवाहन केलं। धर्म स्वीकारल्यास पाय आणि दमा बरा होईल, तसेच 50,000 ते 1 लाख रुपयांपर्यंत रक्कम दिली जाईल असं सांगण्यात आलं। फिर्यादीनं तातडीनं गावातील महिला सरपंच पती साईनाथ देवकर यांना माहिती दिली। त्यानंतर गावकऱ्यांनी सोनाजी शिंदे यांच्या घरी जाऊन पाहणी केली असता 35 ते 40 अनोळखी पुरुष आणि महिला कॅन्डल लावून प्रार्थना करताना दिसले। गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवलं। चांदणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं। चौकशीत आरोपींची नावे उघड झाली असून त्यांच्यावर बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणे आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा गुन्हा नोंदवला गेला आहे। या प्रकरणी चांदणी पोलीस अधिक तपास करत आहेत। जनमत न्यूज करता संजय उमक यांची रिपोर्ट, अकोला।